त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरी सुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाहीये की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेत आहोत. पर्सेंटेज काय असेल? नाही, मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा माझ्या पद्धतीनं मला वाटतं ते योग्य राहणार नाही. पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो, पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती फक्त लाडकी बहीण नाही, ती सगळ्या स्कीम मध्ये होत असते.